घनदाट जंगलांच्या कुशीत छत्तीसगडच्या दक्षिण भागात दंडकारण्य नावाचा प्रदेश आहे. इथे नद्या वाहतात, पक्षी गातात, पण या शांततेच्या मागे एक दीर्घ संघर्षाची कथा दडलेली आहे. सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावातून एक नाव वर्षानुवर्षे चर्चेत राहिले, माडवी हिडमा. आदिवासी समाजातून वाढलेला हा युवक जंगल, जमीन आणि ओळखीच्या प्रश्नांमध्ये वाढला. जिथे विकासाच्या योजना होत्या, पण प्रत्यक्षात असुरक्षितता आणि तणावही होता. तरुण वयात तो माओवादी चळवळीशी जोडला गेला. पीपल्स लिबरेशन गरिला आर्मी PLGA. जंगलातील पायवाटा, डोंगररांगा, भौगोलिक रहस्य त्याला परिचित होते. काळ जसजसा पुढे सरकला तसतसा तो संघटनेत वर गेला. सुरक्षा यंत्रणांच्या नोंदींनुसार अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचे नाव पुढे आले. दंतेवाडा, सुकमा, बिजापूर, जिथे चकमकींनी देशाचे लक्ष वेधले. सरकारसाठी तो कायद्याविरुद्ध सशस्त्र संघर्षाचे नेतृत्व करणारा आरोपी. त्याच्या अटकेसाठी मोठी इनामी रक्कम जाहीर करण्यात आली. पण काही स्थानिक चर्चांमध्ये तो आदिवासी हक्कांच्या प्रश्नाचे प्रतीक म्हणून पाहिला गेला. हीच त्याच्या कथेला मिळालेली दुभंगलेली ओळख. परंतु संघर्ष केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो आहे त्या प्रदेशातील दीर्घकालीन प्रश्नांचा परिणाम. वनहक्क, विस्थापन, विकास आणि ओळख यांच्यातील तणाव. एका बाजूला सुरक्षा दलांची मोहीम, दुसऱ्या बाजूला सशस्त्र बंड आणि मध्यभागी अडकलेले सामान्य आदिवासी कुटुंब. शाळा आणि रस्ते उभे राहू लागले, पण भीतीची सावली ही कायम राहिली. दंडकारण्याचा प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेचा नाही, तो आहे संवादाचा, विश्वासाचा आणि दीर्घकालीन उपायांचा. माडवी हिडमा यांचे नाव या गुंतागुंतीच्या इतिहासाचा एक भाग बनले. वाद, आरोप, चर्चा आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली गेलेली प्रतिमा. काळ पुढे सरकतो, पण जंगल आजही उभे आहे. नद्या वाहत आहेत आणि त्या भूमीला हवी आहे शांततेची नवी पहाट. संवादाशिवाय समाधान नाही, विश्वासाशिवाय विकास नाही आणि हिंसाचाराशिवाय भविष्य अधिक सुरक्षित आहे. दंडकारण्याची ही कथा आपल्याला विचारायला भाग पाडते, संघर्षाचा शेवट कुठे आणि शांततेचा मार्ग कसा? उत्तर कदाचित समजूतदारपणात आहे, संवादात आहे आणि हक्क व विकास यांच्यातील संतुलनात आहे. ही कथा केवळ इतिहास नाही, ती आहे एक इशारा, एक शिकवण आणि शांततेच्या शोधाची आठवण. दंडकारण्य आजही उभे आहे, एक प्रश्न घेऊन. आता पुढे काय? उत्तर आपल्या सर्वांकडे आहे.